परतूरच्या तरुणाला 4 किलो गांजासह रंगेहात अटक. पिंगळी स्टेशनवरच पोलिसांची सापळा कारवाई. परभणी जिल्ह्यातील पिंगळी परिसरात मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी टाकलेल्या अचानक सापळ्यात एक मोठी कारवाई उघडकीस आली. परतूर येथील एका तरुणाला तब्बल 4 किलो 180 ग्रॅम गांजासह रंगेहात पकडण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पिंगळी ते परभणी रोडवर विशेष नजर ठेवण्यात आली होती. नेमक्या वेळी संशयित हालचाली दिसताच पथकाने झडप घालत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एका सूटकेसमध्ये लपवून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 84,600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी प्रदीप सीताराम फुलमाळी राहणार परतूर हा नांदेडहून रेल्वेने परभणीकडे येत होता. मात्र परभणी स्थानकावर न उतरता तो अचानक पिंगळी स्टेशनवर उतरला. त्याच्या या हालचालींमुळे आधीच सतर्क असलेल्या पोलिसांचा संशय अधिकच बळावला. स्टेशन बाहेर पडताच पोलिसांनी त्याला घेरत कसून चौकशी केली आणि अखेर त्याच्याकडील बेकायदेशीर माल उघडकीस आला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अचूक नियोजन व धाडस दाखवत मोठे यश मिळवले आहे. दरम्यान जिल्ह्यात अवैध गांजा तस्करी विरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.